कौलापूर येथे कार्गो आणि नागरी विमानतळासाठी 250 ते 300 एकर अतिरिक्त भूमी अधिग्रहणाचा निर्णय मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला। या निर्णयाने सांगलीत विमानतळ उभारणीला वेग येणार असल्याचं स्पष्ट झाले। कौलापूर विमानतळ 2 वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितल्याचे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितलं। कौलापूर येथे कार्गो आणि नागरी विमानतळ उभारणीसाठीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली। उच्च व तंत्रशिक्षण तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। या प्रकल्पासंदर्भात यापूर्वी 29 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत उद्योग मंत्री सामंत यांनी मौजे कौलापूर येथील जागा विमानतळासाठी पूरक असल्याचे फिजिबिलिटी रिपोर्टच्या आधारे स्पष्ट केले होते। तसेच आवश्यक असल्यास अतिरिक्त जागा शासनामार्फत अधिग्रहित करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली होती। विमानतळ उभारणीसाठी अजून अंदाजे 250 ते 300 एकर अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले। या भूमी अधिग्रहणासाठी मुख्यमंत्री यांच्या शिफारसीची आवश्यकता असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन अधिग्रहण प्रक्रियेस गती देईल असं ठरवण्यात आलं। या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, सुहास बाबर, विश्वजित कदम, महसूलचे सहसचिव अजित देशमुख, उद्योग विभागाचे सहसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, विमान विभागाचे उपसचिव हेमंत डांगो, संतोष भिसे तसेच MIDC मुख्य अभियंता कालिदास भांडेकर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते।